नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। एकदा भगवान भिक्खू संघांना संबोधित करताना जेव्हा भिक्खू संघामध्ये धम्म संवेग निर्माण करण्यासाठी भगवंतांनी भिक्खूंना संबोधित केले की दुर्लभं बुद्धानुभावो लोकस्मि, दुर्लभं धम्मसवनं लोकस्मि, दुर्लभं श्रद्धा संपत्ती लोकस्मि, दुर्लभं पब्बज्जा भावो लोकस्मि। बुद्धाचा जन्म होणे दुर्लभ आहे। ही गोष्ट इतकी दुर्लभ आहे की सहसा बुद्धाचा जन्म होत नाही। एखाद्या काळामध्ये जो काळ अतिशय या पृथ्वीवरचा सुवर्ण काळ म्हणूया की त्याच काळात बुद्धाचा जन्म होतो। आज 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्ध या पृथ्वीला लाभले आहे, या मानवजातीला लाभले आहे आणि त्यांनी शोधलेला, स्वतः आविष्कृत केलेला जो धम्म आहे, जो धम्म मानवी दुःखावरील एकमेव असा उपाय आहे की ज्याने माणसाचे दुःख दूर केले जाते। आज आपण पाहतो की माणूस विविध व्याधींनी, विविध समस्यांनी तो ग्रस्त झालेला आहे। माणूस आणि माणसाचे दुःख हे एकमेकांच्या सोबतच चालत राहतात। या दुःखाचा नायनाट करण्यासाठी, या दुःखाचा निरोध करण्यासाठी हा धम्म आहे। आणि म्हणून म्हटलेलं आहे की दुर्लभं धम्मसवनं लोकस्मि। हा जो धम्म आहे, हा धम्म श्रवण करणे दुर्लभ आहे। खऱ्या अर्थाने आपण जेव्हा धम्म ऐकतो म्हणजे बुद्धांचा विचार ऐकतो, मग ते 4 आर्य सत्य असेल, ते प्रकृती समुत्पाद असेल, अष्टांगिक मार्ग असेल, 10 पारमिता असेल, आपण पाहतो की 37 बोधिपक्ष असेल, सप्तबोध्यांग असेल, सतिपट्ठान असेल, हे धम्माचे अंग आहेत। आणि आपण जेव्हा पाहतो की प्रतीत्य समुत्पाद हा भगवान बुद्धाच्या
धम्माचा सारच आहे. यो पटिच्च समुत्पादं पස්සवी सो धम्मं पස්සवी. यो धम्मं पස්සवी सो पटिच्च समुत्पादं पස්සवी. भगवंतांनी अतिशय यथार्थ असं वचन सांगितलेलं आहे की जो प्रतित्य समुत्पादाला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तोच प्रतित्य समुत्पादाला पाहतो. आणि म्हणून मग प्रतित्य समुत्पाद जो आहे हा त्याला हेतू सामग्रीवाद सुद्धा म्हटलेला आहे. त्याला की एका कारणामागे, एका परिणामामागे कितीतरी कारण असतात, कितीतरी कारण आपल्याला त्यामध्ये दिसतात. आणि म्हणून आपण पाहतो की एकच कारण नसते. आणि याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे अविद्या आहे. आणि हे अविद्या दूर करण्यासाठी हा धम्म आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी हा धम्म आहे. परंतु तरी सुद्धा मनुष्य त्या मार्गावर प्रतिष्ठित होत नाही. आपण कितीहीदा ऐकले, कोणी आपल्याला सांगितले, तरी सुद्धा जे मन आहे ते तयार होत नाही. आपलं जे मन आहे हे सतत वेगवेगळ्या वाटांनी भटकत राहते, भरकटत राहते. अनेक विचिकित्सा आपल्या मनामध्ये निर्माण होत राहते. अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण होत राहते. आणि त्यामुळे आपण धम्माच्या मार्गावर आपण चालू शकत नाही. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर आपण आपली श्रद्धा दृढ करू शकत नाही. जीवन यापन करत असताना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपण काय मानतो? आपण पाहतो की आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आपल्या गरजा आहे, आपल्या समस्या आहे. आणि व्यक्तिपरत्वे त्याच्या गरजा, त्यांच्या समस्या, त्यांचे दुःख हे वेगवेगळे आहे. आणि तेच दुःख, त्याच गरजा आणि त्याच समस्या अवटाळून आपण जीवनयापन करत राहतो, आपण जीवन जगत राहतो. खरं म्हणजे आपल्याला अज्ञानामुळे, गोंधळलेल्या अवस्थेमुळे, संभ्रम अवस्थेमुळे आपल्याला त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही. हा संभ्रम, हा गोंधळ, या शंका एवढ्या भयानक आहे की आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला शरणगमन सुद्धा करता येत नाही. आपल्याला शरणगमन म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांप्रती आपल्याला आपला नितांत श्रद्धा भाव टिकवून ठेवता येत नाही. आपण कधीतरी विहारात जाऊन आपण त्रिसरम पंचशील म्हणतो. घरी आल्यानंतर पुन्हा मग आपण बदलून जातो. आपलं जे मन आहे हे सतत बदलत राहते. तर ह्या बदलणाऱ्या मनाला, या चंचल मनाला, या शंका कुशंकाने भरलेल्या मनाला आपल्याला बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर आपल्याला केंद्रित करावं लागते. बुद्ध आणि बुद्धांचे जे गुण आहेत हे गुण आपल्याला प्रेरणा देणारे आहेत, आपल्याला या दुःखातून तारणारे आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्धांचे जे गुण आहेत त्या गुणांप्रती आपण आपली श्रद्धा व्यक्त करतो, त्या गुणांप्रती आपण आपली आस्था व्यक्त करतो. आपला
जो भाव आहे तो आपण व्यक्त करतो की खरेच आहे, या मानव जातीला दिशा देणारे, या मानव जातीला उजेड देणारे जे बुद्ध आहे ते कसे आहेत, तर ते इतिपिसो भगवा, ते असे आहेत, भगवा आहे, म्हणजे भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो ती भगवतो. ज्यांनी राग द्वेष मोह भग्न केलेला आहे ते भगवान. इतिपिसो भगवा अरहम, ज्यांनी आपल्या हृदयातल्या शत्रूंना जिंकला आहे, ज्यांनी आपल्या अंतकरणातील मळ धुवून काढलेला आहे, असे ते अरहम. सम्मा संबुद्धो, जे खरोखर संबोधीला प्राप्त झालेले, स्वयंप्रयत्नाने संबोधीला प्राप्त झालेले असे ते सम्मा संबुद्ध आहे. विद्याचरण संपन्नो, ज्यांच्यात विद्या आहे आणि आचरण सुद्धा आहे, जे विद्या आणि आचरणाने संपन्न आहे. विद्याचरण संपन्नो सुगतो, ज्यांची प्रत्येक पाऊल म्हणजे सुगती आहे, अतिशय योग्यच मार्गावर ते चालत आहे. सुगतो, ज्यांची वाटचाल चांगल्याकडेच असते, असा तो सुगतो. लोकविदू, लोकांचे ते जाणकार आहे, संपूर्ण विश्वाचे ते जाणकार आहे. प्रत्येक सत्वाचे त्यांना आकलन आहे, त्याच्या स्वभावाचं आकलन आहे, त्याच्या कर्माचं आकलन आहे, त्याच्या गतीचं आकलन आहे, त्याच्या दृष्टीचं आकलन आहे. असं समग्रतेनं ह्या लोकांचं, ह्या विश्वाचं ज्यांना आकलन आहे ते लोकविदू. आणि ते कसे आहे? विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदू अनुत्तरम पुरुष धम्म सारथी. ते अनुत्तर असे म्हणजे अनुत्तर म्हणजे उत्कृष्ट असे ते पुरुषांचे दमन करणारे सारथी आहे. अनुत्तरम पुरुष विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरम पुरुष धम्म सारथी. पुरुषांचे दमन करणारे ते सारथी आहे, मार्गदाता आहे. सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, ते देव आणि मनुष्याचे शास्त्र आहे. असे बुद्ध, असे भगवान आपले आदर्श आहे, आपले श्रद्धास्थान आहे. म्हणून त्यांच्या प्रती जेव्हा आपण आपला सद्भाव व्यक्त करतो, आपलं समर्पण व्यक्त करतो, आपण जेव्हा त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतो, म्हणजे त्यांच्यातील गुणांना धारण करण्याची संभावना आपण आपल्यात निर्माण करतो. मनुष्य म्हणजे ही एक उत्कृष्ट संभावना आहे. मनुष्य हा आहे त्यापेक्षा उत्कृष्ट होऊ शकतो, ही संभावना, ही शक्यता घेऊन तो जन्माला आलेला आहे. आणि म्हणून आपण अशा बुद्धांना जेव्हा आपण आदर्श मानतो, त्यांच्याप्रती श्रद्धाभाव जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा त्यांच्या गुणांचं, त्यांचे जे गुण आहे ते आपल्याकडे प्रवाहित होतात. त्यांच्यासाठी आपण आपल्या हृदयाचे दार उघडलेले आहे. आणि जेव्हा आपण आपल्या हृदयाची दारे बुद्धांसाठी उघडे करतो, तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून जाणीवेचा, बोधीचा, निब्बाणाचा जो तरंग आहे तो आपल्यापर्यंत येतो. आणि आपल्या भावना बदलून जातात, आपले विचार बदलून जातात, आपलं मन बदलून जाते आणि आपणही मग निब्बाण गामी होतो. दुःखातून मुक्त होण्यासाठी
आपण धडपडू लागतो आणि भगवान बुद्ध आपल्याला नेहमी प्रेरणा देतात, आपल्याला बळ देतात, आपल्याला धीर देतात. आणि त्यासाठी बुद्धावर त्यांनी दाखवलेला धम्म की जो स्वाख्यातो भगवता धम्मो संडिठ्ठिको अकालिको यही पश्चिको औपनायको पच्यतं वेदितव्यो विन्योहिती. स्वाख्यातो बुद्धाचा जो धम्म आहे तो सुवाख्यात आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संडिठ्ठिको तो अतिशय सांदृष्टिक आहे. अकालिको त्याला काही काळाच्या मर्यादा नाही. अकालिको यही पश्चिको औपनायको या आणि पहा. बुद्धाच्या धम्मामध्ये असं काहीच लपवून ठेवलेलं नाही, असं काही गूढ नाही. ते म्हणतात की तुम्ही या आणि पहा. तुम्ही स्वतःच्या अनुभूतीवर हा धम्म जाणावा, म्हणून त्याला यही पश्चिको म्हटलेला आहे. असा हा जो धम्म आहे, जो स्वाख्यातो भगवता धम्मो संडिठ्ठिको अकालिको यही पश्चिको औपनायको पच्यतं वेदितव्यो विन्योहिती. जो माणसाला उन्नतगामी बनवते, उन्नतीकडे नेते, जो माणसाला स्वतः अनुभवता येतो, असा हा धम्म आहे. वेदितव्यो आहे, तो जाणण्याजोगा आहे, अनुभवण्याजोगा आहे. याच क्षणी आताच तुम्ही तो अनुभवू शकता. याच क्षणाला तुम्ही तो अनुभवू शकता. तुम्हाला अधिक प्रतीक्षा करण्याची गरज नाही. म्हणून या क्षणी आपण त्याला अनुभवणे, आता त्याला अनुभवणे, वर्तमानात त्याला समजून घेणे हे गरजेचं आहे. धम्म हा भविष्यात समजून घेता येत नाही, त्याला वर्तमानातच समजून घ्यावं लागते. आणि त्यासाठी आतापि संपजानो सतिमा म्हटलेलं आहे की तुम्ही अतिशय जागृत असलं पाहिजे. संपजानकारी होती म्हणजे तुम्ही काय करत आहात याचं तुम्हाला आकलन असलं पाहिजे. आतापि संपजानो सतिमा, संपजान म्हणजे प्रज्ञायुक्त तुम्ही असले पाहिजे. आपली प्रज्ञा ही काही केवळ डॉक्ट्रिन नाही आहे, ती काही केवळ फिलॉसॉफी नाही आहे. तर या क्षणी आपण जे या क्षणी आपल्याला दिशा देते, बोध देते, समज देते, ती प्रज्ञा होय. या क्षणी ती आपल्याला बोध देते, समज देते, आपल्याला दिशा देते, ती प्रज्ञा होय. म्हणून आतापि संपजानो सतिमा हा जो मार्ग आहे, हा मार्ग जागृतीचा, आकलनाचा मार्ग आहे, समजूतदारपणाचा मार्ग आहे. आणि जेव्हा आपण हा मार्ग अंगीकारतो तेव्हा आपण संघ होतो. खऱ्या अर्थानं संघ होणे म्हणजे काय? जेव्हा प्रामाणिकपणे आपण धम्माचरण करतो, जेव्हा आपल्याला धम्माचा बोध होतो, धम्माच्या मार्गामध्ये आपण होतो, पडतो, तेव्हा आपण संघ होतो. आणि म्हणून हा जो संघ म्हटलेला आहे की सुपटिपन्नो, सन्मार्गावर जो प्रतिष्ठित आहे, उजुपटिपन्नो रुजुमार्गावर जो प्रतिष्ठित आहे, न्यायपटिपन्नो न्याय मार्गावर जो प्रतिष्ठित आहे, सामीचपटिपन्नो समुचित मार्गावर जो प्रतिष्ठित आहे. यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुग्गला यस्य भगवतो सावक संघो. जो श्रोतापन्न मार्गावर आहे, श्रोतापन्न फलप्राप्त आहे, सकृदागामी मार्गावर आहे, सकृदागामी फलप्राप्त आहे, अनागामी मार्गावर आहे, अनागामी फलप्राप्त आहे, अहर्त मार्गावर आहे, अहर्त फलप्राप्त आहे. असा हा
यदिदं चत्तारे पुरुषयुगानि अठ्ठपुरुष पुगला यस्त भगवतो सावकसंभो. असा हा संघ आहे की ज्यामध्ये श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अहर्त या पदाला प्राप्त झालेले, या मार्गाला प्राप्त झालेले, या फळाला प्राप्त झालेले साधक आहे, सत्व आहे. असा संघ हा नमस्कार करण्यायोगा, अंजली करणीयो, आहुनेयो पाहुनेयो दख्खनीयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाठी. हा जो संघ आहे तो कसा आहे? त्याचं आहुनेयो पाहुनेयो, त्याचं स्वागत करण्याजोगता, त्याचा सत्कार करण्याजोगा, त्याला नमस्कार करण्याजोगा असा हा संघ आहे. आणि ते पुण्यक्षेत्र आहे. अशा संघाला जेव्हा आपण भोजनदान देतो, वस्त्रदान देतो, औषधदान देतो, अष्टपरिष्कार दान देतो, तेव्हा आपल्याला महान फलाची प्राप्ती होते. म्हणून हे जे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर आपल्याला आपली श्रद्धा दृढ करावी लागते. श्रद्धा ये तरली ओघम असं म्हणतात की श्रद्धेनेच ओघ पार करता येतो, श्रद्धेने महापुरातूनही मार्ग काढता येतो. ही जी श्रद्धा आहे ही आकारिक श्रद्धा आहे की जी बुद्धिमत्ता आणि समज याद्वारे ते वाढत जाते. श्रद्धा म्हणजे काय? तर श्र म्हणजे चांगुलपण, सद्गुण आणि धा म्हणजे धारण करणे. जेव्हा आपण चांगुलपणाला धारण करण्याची क्षमता विकसित करतो तेव्हा श्रद्धेचा उदय होतो. श्रद्धेचा उदय धम्मात फार महत्वाचा आहे, कारण श्रद्धा हेच बीज आहे, श्रद्धा हे संपत्ती आहे, श्रद्धा हे इंद्रिय आहे. आणि म्हणून श्रद्धेला बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. आपण पाहतो की आपल्याकडे श्रद्धाबळ पाहिजे, श्रद्धेची संपत्ती पाहिजे, तेव्हाच आपण स्थिर होतो. अन्यथा आपलं जीवन फरकटत राहते, भटकत राहते. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ